भारतातल्या महामार्गांवर भराव्या लागणाऱ्या टोलच्या भुर्दंडामधून खासगी वाहनांची सुटका होऊ शकते। त्यासंबंधीच्या सूचनांसहितचा आराखडा ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना सादर केला। नितीन गडकरी ठाण्यात आले असता राजन विचारेंनी तो आराखडा त्यांना सुपूर्द केलाय। या आराखड्याबाबत खासदार राजन विचारे यांच्याशी बातचीत केली आपले प्रतिनिधी रामनाथ दवणे यांनी। राज्यातील टोल जे आहे त्यांच्यावरील खासगी वाहनांसाठी हा टोल मुक्त होऊ शकतो अशा पद्धतीचा आराखडा जो आहे एक खासदार राजन विचारे यांनी नितीन गडकरी यांना सादर केला आहे। नेमका हा काय आराखडा आहे आपण विचारणार, काय सांगाल? टोलचा प्रश्न जो आहे हा सेन्सिटिव्ह प्रश्न होत चाललाय वारंवार, अशामध्ये आपण आराखडा सादर केला आहे, काय नेमका हा आराखडा आहे? आज टोल नाक्याचा सर्रासपणे गैरवापर केला जातो। आज नॅशनल हायवे अथॉरिटीने एक आता मध्यंतरी सर्वे केला, त्यामध्ये त्या सर्वेक्षणामध्ये असं आढळलं की संपूर्ण हिंदुस्थानामध्ये जे काही टोल नाके त्यांनी हे केलेले आहेत त्या टोल नाक्यामध्ये जवळजवळ 80% हे जी काय टोल वसुली जी होते ही मोठ्या गाडी म्हणजे उदाहरणार्थ ट्रक आहेत किंवा मोठे टँकर आहेत किंवा ते जे तुमचे ते ट्रेलर आहेत या माध्यमातून जवळजवळ 80% कुठल्याही टोल नाक्यावर जी काय वसुली होते या टोटल उत्पन्नाच्या 80% ही सर्व मोठी वाहनं देत असतात आणि राहिलेले 20% आहेत हे सर्वसामान्य जी काय जी लोक आहेत जी शहरातून नवी मुंबईतून ठाण्याकडे असेल किंवा ठाण्याकडून मुंबईकडे जाणार असेल ते ह्या एरीफेरीच्या ह्याच्यामध्ये फिरत असतात, परंतु त्यांना हा भुर्दंड सहन करावा लागतो आणि या 20% लोकांना आपण या निमित्ताने सवलत देऊ शकतो की जेणेकरून ह्या काही जुन्या गाड्या आहेत त्या जुन्या गाड्यांना तुम्ही समजा 1000 रुपयाचा वन टाईम टॅक्स लावला म्हणजे त्यांना त्यांच्याकडून टोल तुम्हाला घ्यायला नको आणि त्यानंतर ह्या काय नवीन गाड्या आहेत ज्या आपण खरेदी घेतो त्या खरेदीच्याच ह्याच्यावर 2% जर आपण त्यांच्याकडून वन टाईमच टॅक्स घेतला तर मला वाटतं हे टोल नाके सर्व काढून जेणेकरून सरकारलासुद्धा ह्यातून उत्पन्न मिळेल आणि तिथला जो विकास जो आहे म्हणजे रस्ते असतील किंवा काही असतील हे सुद्धा त्यानिमित्ताने व्यवस्थित त्याचा मेंटेनन्स करू शकतो आणि हा सर्व जो काही निधी आहे हा सर्व निधी त्या ज्या प्रमाणात तिथली वसुली होईल त्या प्रमाणामध्ये तिथल्या स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा इथल्या सरकार असेल किंवा इतर हे असतील त्यांना तो 50% तो निधी देण्यात यावा जेणेकरून तिथलं मेंटेनन्स काम होऊन जाईल। नक्कीच, तर या ठिकाणी राज्य शासनाचे टोल त्याच पद्धतीनं केंद्र शासनाचे जे टोल आहेत याच्यापासून खासगी वाहनांची कशी सुटका होईल या संदर्भात आराखडा आपण दिलेला आहे आणि याच्यावर नक्कीच या ठिकाणी केंद्र शासन जे आहे लवकरच निर्णय घेईल अशी भूमिका या ठिकाणी खासदार राजन विचारे यांनी मांडली। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिश बाबरसह मी रामनाथ दवणे, नवी मुंबई।